या हा हे कुठं? त्या इकडे द्या ना. अहो नाही नाही बाबा, मी ठेवतो की. मी ठेवतो. हे बघा, हे असं आहे आमचं समज गरीबाचं. हा, आता ह्या एवढ्याशा जागेत तुमची थोडीशी गैरसोय होईल बर का. हो तसं नाही काय. पण म्या तुम्हाला काय बी कमी पडू द्यायचं नाही बर का. अहो बाबा चालायचंच, घ्या. स्वराज्याचं काम आहे. हा, आणि आम्हाला सवय आहे अशी समधी. मग तुम्ही एकटेच राहताय की पोरबाळ आहे? हा, आहे ना, पोरग आहे ना. होय. पण ते तिकडं लांब गावाकडं असतं, कात्रजच्या घाटाच्या मोरच्या अंगाला. होय का? लाल मालाच्या हद्दीत राहायची सोय झाली हे बेस झालं. पण एक अडचण आहे ती आहेच. आता कंची अडचण आहे? लाल महालात शिरायचं कसं? काय बाय शक्कल लढवाय पाहिजे. बाबा, हा? लाल महालात कोण कोण असते? त्यांच्या फौजामधली बडी बडी लोक आहेत तीच फकस्त आत बाहेर करतात. अशी कोण? कारतलब खान, राय बहनबाई, शमशुद्दीन खान, आणि त्यो राजपूत आलाय ना, कोण त्यो? यशवंत सिंग. हा, त्योच. खावल्या मांजर पक्का वस्ताद आहे त्यो. लई बारीक नजर असते त्याची. अजून कोण असते? हा, आता त्या शाहिस्ते खानाचा पोरगा बी आत्ताच आलाय बक्कड फौज घेऊन. फत्ते खान. लाल महालात आणि समद्या छावणीत त्याच चालतं या. असं? हा. फत्ते खान. तर ह्यो हाय लाल महालाच्या कुलपाची चावी. बाबा, एक काम करा, हा. त्या फत्ते खानाला जवळ करा आणि येळ बघून आमासनी त्याच्या पदरी कामाला पाठवा. जमल नव? जमल नवं म्हणून काय विचारताय? जमायलाच पाहिजे. स्वराज्याचं काम आहे ते जर नाही जमलं तर माझ्या मोरच्या पिढ्या नरकात जातील. निकम्मो, किसी काम के नहीं हो तुम सब. नमाकुल, बेमुरव्वत. किस बात की तनख्वाह लेते तुम लोग? ऐसे एक जगह खड़े रहकर कोई पहरा देता है क्या? घूमा करो, चौकन्ने रहो. हुजूर, हम गश्ती लगा रहे हैं. गुस्ताख, हमसे जबान लड़ाते हो. निकल जाओ हमारे आंखों के सामने से अभी. काम के न काज के, दुश्मन अनाज के. हुजूर, आओ फतेह आओ. हमने तुम्हारी गुस्से वाली आवाज सुनी. तुम्हारा गुस्सा जायज है. हमें फक्र है कि तुम दिलो जान से काम कर रहे हो. फक्र? और हम पर? आपको तो हम नाकारा ही लगते हैं ना बाजान. ऐसा नहीं है बेटा फतेह. हम जानते हैं कि तुम गलत नहीं हो, लेकिन अपने गुस्से को दबाना सीखो. हम नवाब हैं, हमारा गुस्सा जायज है, लेकिन हर वक्त सूबेदारों पे और दिनायतदारों पे गुस्सा करना ठीक नहीं. वो बगावत कर सकते हैं. हाँ, लेकिन इस बात का भी ख्याल रहे कि उनमें हमारा हमेशा रौब और डर कायम रहना चाहिए. और कैसे अब्बा जान?
कैसे? उन्हें उनकी गलतियों पे चिल्लाना नहीं है, उन्हें कुछ बोलना नहीं है, तो डर कैसे रहेगा अब्बाजान? बड़ा आसान है। अपने सूबेदार और दिनायतदारों के सामने सिपाही और खादिमों पर चिल्लाओ, उन पर गुस्सा करो, जरूरत पड़े तो उनका कत्ल करो। इससे तुम्हारा सूबेदार और दिनायतदारों के सामने खौफ बना रहेगा, तो बगावत नहीं करेंगे और तुम्हारे सामने कभी आंख उठाने की जरूरत नहीं करेंगे। थोरल्या बाईसाहेब, अहो राजेंच्या दालनाचे दार बंद का आहे? आम्हाला बाई खूप काळजी वाटू लागली आहे हो. मोहिमेचे पडघम वाजू लागले की आमचा जीव घाबराघुबरा होतो. डॉक्टर राणी साहेब, शांत व्हा आधी. तुम्ही बसा बसा, काळजी करू नका. काल आम्हीही गेलो होतो दालनात थाळा लावू का विचारायला. तेव्हाही हे सगळं असंच चालू होतं. चाहूल असते, मात्र सर्व दिवे मालवलेले असतात. आम्हाला तर कळतच नाहीये राजे नक्की त्यांच्या दालनात काय करत असतील अंधार करून. तालीम करत असतील. राणीसाहेब, आपण आमच्या दालनाबाहेर येऊन गेला होता. हो, आपण थाळा कधी घेणार हे विचारण्यासाठी आलो होतो. आम्ही थाळ्याची व्यवस्था करतो. होय. राजे, आजकाल अंधारात तालीम करत असता तुम्ही. राणीसाहेब, ही मोहीम रात्रीची आहे. अंधारात आवाजाच्या दिशेनं वार करता यावा म्हणून शब्दवेद पवित्र्याची तालीम करत होतो आम्ही. रात्रीच्या अंधारात दिसणार काही नाही, फक्त आवाजाचा अंदाज घेऊन वार करायचा. त्यामुळे ही तालीम गरजेची. म्हणजे या प्रकारात एकाग्रता जास्त महत्वाची. होय राणीसाहेब, मोजक्या वेळेत शत्रूच्या गोटात शिरून, तेही अंधारात, केवळ आवाजाच्या दिशेनं शत्रूचा अचूक वेध घ्यायचा. त्यामुळे एकाग्रता महत्वाचीच. राजे, तुम्ही तालीम करत आहात, या मोहिमेची तयारी करत आहात, हे सर्व ठीक आहे. परंतु लाल महालात शिरायचं म्हणजे तिथले चौकी पहारे ओलांडावे लागतील. राजे, तुम्ही ते कसे ओलांडणार आहात? राणीसाहेब, तो विचार केलाय आम्ही. काय झालं बाबा? फत्तेखानासनी भेटला की नाही? भेटलो होतो. मग कामाशी बोलला का नाही? नाही, मी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही जमलं. चिडलेला होता, तसाच निघून गेला. बाबा, काही करून कामाबद्दल व्हायला पाहिजे. येळ कमी आहे. या मोहिमेची संधी भिस्त माझ्यावर आहे. एक नामी कल्पना आहे. उद्या जेव्हा फत्तेखान बागजवळ येईल तेव्हा तुम्ही भोळ होऊन पडायचं नाटक करायचं आणि त्याला सांगायचं, आता माझ्याच्याने काय होत नाही, माझ्या पुतण्याला घ्या नोकरीवर. आणि तो नाही ऐकला तर इनवण्या करायच्या अशा की फत्तेखान ऐकला पाहिजे. आता तुम्ही चिंताच करू नका. त्या फत्तेखानावर आपल्या या नाटकाची मोहीम फत्ते करतो का नाही बघा. या लाल महालाच्या मोहिमेचं आपलं शस्त्र आहे गनिमी कावा. आणि म्हणूनच या गनिमी काव्याच्या पवित्र्यांची तालीम व्हावी यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्याचं आमच्या मनात आहे. स्पर्धा? आणि ती कसली? डोळे बांधून वार करण्याची. म्हणजे आम्ही काहीच समजलो नाही. सर्जेराव, म्हणजे शब्दवेध. शब्दवेध हा गनिमी काव्यातला एक अत्यंत महत्वाचा पवित्रा. केवळ पावलांच्या किंवा हालचालींच्या आवाजानुसार शस्त्र चालवून शत्रूचा अचूक वेध घ्यायचा. ध्यानात घ्या, लाल महालातली आपली मोहीम रात्रीची. आपण वाड्यात शिरलो हे समजताच गनिम शमादानं विझवून अंधाराचा फायदा घेऊन आपला घात करू शकतो. आणि म्हणूनच आपण शब्दवेध पावित्र्यात पारंगत असणं गरजेचं. आणि त्यासाठीच ही तालीम वजा स्पर्धा. जे जे शिलेदार या स्पर्धेत यशस्वी होतील
तेच आमच्या बरोबर लाल महालाच्या मोहिमेत येतील. राज, आमसने तुमच्याशी बोलायचं होतं. मानाजीराव, आत्ता नाही, नंतर. मग बघू. मग बी काय नाही, आत्ताच बोलायचं आहे. 8 दिवस झाले रोज सदरेवर जातोय मी. त्यो सदरेवरचा पंत रोज सांगतोय राज मसलतीत आहेत. किती दिवस चालणार आहेत तुमच्या मसलती? आणि आम्ही तरी किती दिवस फेऱ्या मारायच्या? शेवटचं विचारतोय, आमचं वतन तुम्ही आम्हाला देणार हायसा का नाही? सरंजामशाही आणि वतनदारी आम्ही स्वराज्यातून हद्दपार केली आहे. आणि म्हणूनच मानाजीराव, तुमचं मावळातलं वतन आम्ही जप्त केलं. जप्त केलंय? तुम्ही कोण आमचं वतन जप्त करणार? ठीक, तुम्ही आम्हाला आमचं वतन देणार नाही ना? आम्ही आमचं वतन मिळवणारच. तुम्ही नाही तर नाही, शाहिस्ते खान तर आम्हाला न्याव देईल ना? म्या माया फौजा घेऊन आता लाल महालातच जातोय. तुमचा हिसाब म्या लवकरच चुकता करीन. यो समजतो कोण स्वतःला? राज, खानडोळीच करून टाकतो मी याची. सुभेदार, धीरानं घ्या. जाऊ द्या त्यांना. सुभेदार, हा वक्त आपापसात वाद घालण्याचा नाही. शास्ता खानाचा बिमोड झाला की मग या मानाजीकडे बघू. तूर्तास तुम्ही तालमीवर लक्ष केंद्रित करा. सध्या आपलं ध्येय एकच, शाहिस्ते खान. हुजूर, सिवा का कोई सरदार मानाजी आपसे मिलने आया है. सिवा का सरदार? जी हुजूर. वो भी हमसे मिलने? ठीक है, उसकी शमशीर छीन लो और उसे अंदर भेजो. जी हुजूर. हुजूर, म्या मानाजी म्हणजे आधी स्वराज्यात होतो, पण आता नवाब साहेबांच्या पायाशी आलोया. आम्ही तसं मावळाचं वतनदार बरं का हुजूर. आज वतन मिळल, उद्या वतन मिळल म्हणून त्या शिवाजीकडे होतो. आता यांनी आमची समद्यांची वतन काढून घेतलीत नव का? या म्हणलं त्याच्याकडे काम केलं तर कामावर खुश होऊन आपलं वतन परत देईन. हुजूर, अहो समद्या राजगडाची जिम्मेदारी माझ्यावर होती. समद्या चौकी पहारे म्या आणि माझी माणसं मिळून बघायचो बघा. तर आता बघा हुजूर, एवढ्या चांगल्या कामगिरीचं आमासनी काय बक्षीस मिळालं? मातीत जाऊ द्या ते स्वराज्य आणि ते शिवाजी. हा हुजूर, नवाब साहेब, मला आपल्या पायाशी घ्या हुजूर, मला आपल्या पायाशी. क्या नाम बताया तुमने अपना? जी मानाजी. जी जी मानाजी. राजगढ़ पर कितनी फौज है? और ये सिवा आगे कौन सी मुहिम की तैयारी कर रहा है? क्या हुआ? नाही नाही, म्हणजे फौज कसली आली हो हुजूर? पुंड पाळेदार चोर दरोडेखोरांची कसली आली फौज? म्हणजे एक नाही म्हणायला 5-10 हजार असतील म्हणा. बर हा, आता आम्ही आमचं चौकी पहार काढून घेतलं म्हणल्यावर राजगड बुंड झाला की हो हुजूर. ठीक है माना जी, हम तुम्हें अपनी पनाह में लेंगे,
लेकिन तुम काम क्या करोगे? आता बघा हुजूर, म्हणजे आम्ही राजगडावर चौकी पहारा करत होतो, मग हिथं बी तेच काम केलं तर नाही नाही म्हणजे हुजूर, आमासनी त्या कामाची सवय आहे म्हणून म्हणलं मी. हा ठीक है, जी हुजूर. लेकिन पहले तुम्हें हमें अपनी वफादारी का सबूत देना होगा. वय वय हुजूर, जो पाहिजे तो सबूत देतो की तुम्हासनी. बहुत खूब. तो जाओ और सिवा के मुल्क के 5 गांव लूट कर लाओ. तो जाओ, कत्ल कर दो, तबाही कर दो. करतो की हुजूर, करतो समजा. लेकिन एक बात, इसमें तुम्हें शाही फौज मुहिम नहीं होगी. म्हणजे हो हुजूर. तुम्हें अपने लोगों को ले जाकर इस काम को अंजाम देना होगा. वय जी 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 हुजूर, करतो हुजूर. जी हुजूर. बहुत खूब, बहुत अच्छे फतेह खां. सिवा के सरदार से उसी का मुल्क लूटने का अच्छा इंतजाम किया तुमने. अब्बा जान, ये माना जी सिवा का सरदार है. शायद ये सिवा की चाल भी हो सकती है. हमें चौकन्ना रहना होगा. देखते हैं ये माना जी अपनी वफादारी साबित कर पाता है या नहीं. अरे कौन है यहाँ? पानी लाओ जल्दी. उठिए, जल्दी लाओ, पानी मारो जल्दी. हुजूर, माफी असावी. भोवळ आल्यामुळं चक्कर येऊन खाली खाली पडलो. पुण्यांदा नाही असं म्हणाला. एकदा माफ करा हुजूर, एकदा माफ करा. ठीक है, ठीक है, इसमें तुम्हारा कोई कसूर नहीं है. खुदा का नेक बंदा है सा तुम्ही. हुजूर, तुम्ही इथं आलासान, पुन्हा लाल महाल समजा पावन झालं बघा. मोठा सरदार नाही, वजीर वजीर होणार बघा तुम्ही. या म्हाताऱ्याचा आशीर्वाद आहे तुम्हासनी. ही मुघली फौज आहे ना, त्याची तुम्ही शान हायसा बघा. हुजूर, हुजूर, माफी असावी. जरा जास्तच बोललो यांनी, माफी. ठीक है, कोई बात नहीं. इतना भारी सामान मत उठा करिए आप. पोटासाठी करावं लागतं हुजूर. जब तक हम यहाँ हैं तब तक आपको सब कुछ मिलेगा. हुजूर, तुम्ही लई दिलदार हायसा. पण तसं नको. फुकटचं आमासनी पचणार नाही आणि नरड्याखाली बी जाणार नाही. नको, तसं नको. हुजूर, एक विनंती आहे बघा. बोलो. माझा पुतण्या आहे, इथं माझ्या बरोबरच राहतो. त्याला तुम्ही माझ्याऐवजी माझ्या कामावर रुजू करून घ्या ना. ठीक है, बुला लो उसे.
घेऊन या त्याला. असं यो बघा, गडाच्या बाहेर हेरगिरी करत होता, धरून आणला.